नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी शुभांगी पवार तुमचं सहर्ष स्वागत करत आहे आपल्या आवड शाळेची या YouTube चॅनल मध्ये। तर बघा, आपण आजच्या व्हिडिओमध्ये हातच्याची वजाबाकी कशी करायची ते तुम्हाला मी सांगणार आहे। तर बघा, काही मुलांना, अजून भरपूर मुलांना हातच्याची वजाबाकी नेमकी कशी करायची ते जमत नाही। तर बघा, तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे की हातच्याची वजाबाकी कशी करायची, जी तुम्हाला शाळेमध्ये शिकवली जाते, जी योग्य मेथड आहे याची, त्याप्रमाणे तुम्हाला मी सांगणार आहे। यामध्ये कोणतीही ट्रिक नाही, काय नाही, जी तुम्हाला शाळेमध्ये शिकवली जाते ती तुम्हाला हातच्याची वजाबाकी मी शिकवणार आहे। तर बघा, जर चॅनलवर अजून नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून तुम्हाला समजेल की हातच्याची वजाबाकी नेमकी कशी करायची असते। चला तर मग आपण अजिबात वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओकडे वळूया। बघा, पहिल्यांदा आपण सोपी एक्झाम्पल घेऊया, 2 अंकी एक्झाम्पल घेऊ आपण पहिल्यांदा। बघा, आता संख्या आहे 32 वजा 25 ही संख्या आहे। 32 वजा 25 ही संख्या आहे। तर आता बघा, 2 मधून 5 जात नाही। नेहमी वजाबाकी करताना आपण या साइडने करायची असते, उजव्या साइडने। तर बघा, पहिल्यांदा काय करायचं असतं, 2 मधून 5 जात नाही तर काय करायचं, तर या 2 साठी आपल्याला या 3 कडून हातचा घ्यावा लागेल। जेव्हा इकडच्या संख्येतून ही संख्या जात नसेल तेव्हा या डाव्या संख्येला आपण म्हणायचं की तुझ्यातला एक मला उसना दे। म्हणजे या 2 मध्ये आपण इकडचा एक हातचा घ्यायचा आणि हे जे 2 आहे ते वरती लिहायचं। हे जे 2 आहे ते वरती लिहायचं। या 3 कडून आपण एक उसना घेतला, मग 3 मध्ये 2च राहिले। आणि आता आपल्याला या 12 तून 5 घालवायचे आहे। तेव्हा आपण 12 तून 5 घालवतो तेव्हा राहतात 7 आणि इकडं 2 मधून 2 गेले 0। बघा, एकदम सोपं आहे। जेव्हा या संख्येतून ही संख्या जात नसेल तेव्हा इकडनं एक तुम्ही हातचा घेऊ शकता आणि मग वरती ही संख्या लिहायची साईडला आणि मग ती संख्या होणार 12। 12 तून आपण 5 घालवले 7 राहतात आणि इकडची पहिला पुन्हा वजाबाकी आपल्याला करावी लागते। आता बघा, आपण 3 अंकी एक्झाम्पल घेऊया। आता बघा, 235 वजा 125 ही संख्या आपण घेतलेली आहे। आता इकडं 5 मधून 6 जात नाही, मग आपल्याला काय करावं लागेल, पहिल्यांदा या 3 कडून इकडं आपल्याला हातचा घ्यावा लागेल। 3 कडून 1 इकडं घेतला, हे 5 वरती लिहायचं 1च्या समोर। 3 कडून इकडे 1 गेला, 3 मध्ये 2च राहिले। मग आपण 15 तून 6 घालवायचे। जेव्हा 15 तून आपण 6 घालवतो तेव्हा 9 राहतात, ते 9 खाली लिहायचं आपण। इकडं 2 मधून 2 गेले 0 आणि पुन्हा 2 मधून 1 गेला 1। तर अशा प्रकारे आपलं उत्तर 109 आलेलं आहे। आता बघा, आपण आणखीन एक एक्झाम्पल घेऊया। आता बघा, आता या दोन्ही संख्येतनं या खालच्या संख्या जात नाही। बघा, आता 6 मधून 7 जात नाही, तर पहिल्यांदा आपण इकडनं एक हात इकडे घ्यायचा आहे। संख्या झाली 16। 16 तून 7 गेले 9 राहतात। त्यानंतर बघा, या 5 कडून आपण तिकडे 1 पाठवला, मग त्यामध्ये इथं 4च राहिले। मग आता 4 मधून 6 जात नाही, मग काय करायचं आपल्याला, या 4 कडून इकडे एक हातचा घ्यावा लागेल आपल्याला। संख्या झाली 14 आणि मग आपल्याला 14 तून 6 घालवायचे। 14 तून 6 गेले की राहतात 8। त्यानंतर इथं 3 उरतात। 4 मधून इकडे 1 पाठवला आपण, इथं 3च उरले। 3 मधून 2 गेले, 1 राहिला। तर अशा प्रकारे याचं उत्तर 189 आलेलं आहे। तर बघा, आता आपण एक 4 अंकी संख्येचं एक्झाम्पल घेऊया। बघा, आता काय करायचं आपल्याला, आता इकडं संख्या दिलेली आहे आपल्याला। 5 मधून 6 पण जात नाही, 4 मधून 5 पण जात नाही, 2 मधून 3 पण जात नाही। मग आपल्याला इथं काय काय करायचंय बघा, जर या संख्येतून ही संख्या जात नसेल तर इकडनं हातचा घ्यायचा। जर या संख्येतून ही संख्या जात नसेल तर इकडनं हातचा घ्यायचा आणि जर या संख्येतनं ही संख्या जात नसेल तर इकडनं हातचा घ्यायचा। फक्त त्याला हीच प्रोसेस आहे, बाकीचं काही अवघड नाही। तर आता बघा, 5 मधून 6 जात नाही, 4 मधून 1 इकडं घ्यायचा, हे 5 इथं वरती लिहायचे। 15 तून 6 गेले 9 राहतात। 4 मधून इकडे 1 गेला, इथं 3च राहिले। 3 मधून 5 जात नाही, मग आपल्याला या 2 कडून इकडे एक हातचा घ्यावा लागेल। मग इथं संख्या झाली 13। 13 तून आपल्याला 5 घालवायचे आहेत। जेव्हा आपण 13 तून 5 घालवतो तेव्हा इथं राहतात
8 बघा इथं राहतात 8. त्यानंतर बघा इथं 2 मधून आपण इकडे एक ऑलरेडी पाठवलाय, मग इथं एकच राहिला. मग 1 मधून 3 जात नाही, मग इकडनं 1 हातचा आपल्याला इकडं घ्यावा लागेल आणि 11तून आपल्याला 3 घालवायचे आहेत. मग जेव्हा आपण 11तून 3 घालवतो तेव्हा किती उरतं, तेव्हा पण 8च उरतं. आणि 3 मधून इकडं 1 गेला, इथं राहिले 2, 2 मधून 2 गेले 0. तर बघा अशा प्रकारे याचं उत्तर 889 आलेलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही कोणतीही वजाबाकी असू दे, 2 अंकी, 3 अंकी, 4 अंकी. आता आपण 5 अंकीचं पण एक लास्ट एक्झाम्पल घेऊया बघा. आता जर इथं 0 असेल मध्ये एखादा तर काय करायचं बघा, सेपरेट हा माझा व्हिडिओ आहे. जर वरती 0 असेल, तर वजाबाकी कशी करायची तोही माझा सेपरेट व्हिडिओ आहे. जर तुम्ही तो नसेल बघितला तर तुम्ही तोही व्हिडिओ बघून घेऊ शकता. बघा आता आपल्याला काय करायचंय. आता इथं 5 मधून 6 जात नाही, 3 मधून 1 इकडं घ्या, हे 5 वरती लिहा. 15तून 6 गेले 9 राहतात. त्यानंतर बघा 3 मधून इकडे 1 गेला, इथं 2च राहिले. आता मग आपण हातचा घ्यायचा कुणाकडून, इथं 0 आहे. मग आपण हातचा घ्यायचा कुणाकडून, तर पहिल्यांदा आपल्याला या शून्यासाठी हातचा घ्यावा लागतो. या 5 कडून आपल्याला इथं 1 घ्यावा लागतो, या शून्यासाठी 10 झाले. आणि मग या 10 कडून हातचा घ्यायचा या 2 साठी, इथं संख्या झाली 12. बघा आपण काय केलं, पहिल्यांदा 5 मधून 6 जात नाही, आपण 3 कडून 1 हातचा घेतला, संख्या झाली 15. 15तून 6 गेले 9 राहिले. इथं 3 मधून इकडे 1 घेतल्यामुळे संख्या 2 राहिली. 2 मधून आपण 4 घालवू शकत नाही, त्यामुळे आता आपण इथं 0 आहे. त्यामुळे आपण या 5 कडून पहिल्यांदा शून्याला हातचा घेतला, मग संख्या झाली 10. 10तून आपण इकडे 1 हातचा घेतला, संख्या झाली 12. आणि मग आपण 12तून 4 घालवायचे. तर 12तून आपण 4 जेव्हा घालवतो तेव्हा किती उरतं, तर तेव्हा 8 उरतं. बघा आता या 10 मधून इकडे 1 आपण ऑलरेडी पाठवलाय, त्यामुळे इथे 9 राहिले. हे पहिल्यांदा आपल्याला काळजीपूर्वक वरची क्रिया करून घ्यायची असते आणि मग आपल्याला वजाबाकी करायची असते. आता 9 मधून 5 गेले 4 राहिले. आणि या 5 कडून आपण शून्याला हातचा घेतला होता, त्यामुळे इथं 4च राहिले. 4 मधून 3 गेले 1 राहिला, 2 मधून 1 गेला 1 राहिला. जर तुम्हाला नसेल समजलं तर तुम्ही पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ बघू शकता, म्हणजे तुम्हाला पटकन समजेल की हाच्याची वजाबाकी नेमकी कशी करायची असते. चला तर मग जर तुम्हाला अजूनही हाच्याची वजाबाकी येत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा आणि तुम्ही भरपूर अशा गणितांचा सराव करू शकता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा व्हिडिओला, कमेंट करून सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला. चला तर मग आपण असंच भेटू आणखीन एका नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.